नमस्कार. लातूरच्या भारतीय जनता पक्ष व महायुतीवर प्रेम करणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. काल निवडणुकीचा निकाल आला आणि त्यामध्ये आपण सर्वांनी भरपूर प्रेमाचा वर्षाव करून मला 1,06,712 मतांचं असं भरपूर असं माप माझ्या पदरात टाकलेलं आहे. याची उतराई नक्कीच होऊ शकणार नाही, पण विश्वास, आत्मविश्वास आणि तुमचा माझ्यावर असलेला विश्वास याचा मात्र खूप खूप अलोट प्रेम मला मिळालं. या सर्व प्रवासात खूप माझे ज्ञात अज्ञात आमच्या परिवारावर प्रेम करणारे, भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे, महायुतीच्या सर्व घटक पक्षांवर प्रेम करणारे अनेक लोकांनी मनापासून मतदान केलं आणि त्यांचं मी माझ्या हृदयाच्या गहिराईने मी त्यांचा आभार मानते. खरं म्हणजे कालचा निकाल आल्यापासून प्रत्येकजण मला येऊन हेच सांगतोय की ताई आपण विजयी आहात आणि मलाही तसंच वाटतंय, कारण मी लोकांची मनं जिंकलेली आहेत आणि लोकांच्या मनावर राज्य करणारा हाच खरा लोकांचा नेता असू शकतो ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. येणारा काळ लातूरच्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या सर्वांच्याच एक नवीन इथून दिशा देण्यासाठीचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. मला ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांच्या ऋणात मी नक्कीच राहीन, पण त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सर्वांसोबत काम करण्याची संधी कशी प्राप्त करता येईल किंवा उपलब्ध करून देता येईल याच्यावरही माझा भर असेल. मतदानाच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये दहशत होती लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये भीती होती ती धनशक्तीची, आणि शेवटी विजय हा धनशक्तीचा झालेला आहे. मला तो विजय मान्य नाही, पण माझा पराभव मी नक्कीच मान्य करत आहे. पण लोकांनी कौल जो दिलेला आहे तो लोकांचा कौल मात्र नक्कीच हा व्यक्तिगत माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार अतिशय मोठ्या प्रमाणात चांगलं बहुमत घेऊन येत आहे. केंद्रामध्ये सरकार हे आदरणीय मोदी साहेबांचं आहे. त्यामुळे लातूरच्या विकासात मी आमदार झाले काय नाही झाले काय, विकासाच्या कामांमध्ये मी कुठेही अडचण येऊ देणार नाही, मी अशी आपल्याला ग्वाही देते. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता आपण सगळीजण एक आहोत. आजपासूनचा पुढचा प्रवास आपल्याला मिळून करायचा आहे आणि लातूरचा भाजपाचा एक नवा अध्याय आपल्याला सर्वांना मिळून लिहायचा आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वजण भागीदार व्हायला पाहिजे. आपण सगळीजण सोबत राहूया. संकट येणार आहेत, अडचणी येणार आहेत, परत धनशक्तीचा आपल्यावर वापर होणार आहे, पण तुम्ही जी माझ्यासोबत राहिलात ती याला घाबरणारी नाही आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी परत विनंती करते की आपण माझ्यासोबत राहा. जाता जाता काल रात्री मला एका पत्रकाराचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ताई 200 कोटीला तुम्ही मॅनेज झालाय अशी बातमी आहे माझ्याकडे म्हणून. पण मी त्यांना नम्रपणे सांगितलं की 1,06,712 लोकांची किंमत 200 कोटी असू शकत नाही आणि हे त्यांनाही नक्की माहिती आहे. पण आहे तर निवडणूक झाल्यावर, निकाल आल्यावर अनेक चर्चा उपचर्चा होतात. त्यामुळे त्या सर्व गोष्टींना, कुठल्याही गॉसिपला आपण बळी पडू नका. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि म्हणूनच प्रचंड, म्हणजे फक्त 13 दिवसांचा अवधी मिळाला आपल्याला प्रचाराचा आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे कुठलाही कारखाना नाही आहे, कुठली बँक नाही आहे, कुठली शिक्षण संस्था नाही आहे. 20 वर्षापूर्वी चाकूरकर साहेबांचं शेवटचं इलेक्शन झालं होतं. त्यामुळं माझ्यासाठी हे फार अगेन्स्ट ऑल ऑड्स ही निवडणूक मी लढवली आणि त्या प्रत्येक ऑडला तुम्ही सर्वांनी मला साथ दिली. त्याबद्दल पुनश्च एकदा मनापासून सर्वांचे आभार. आपण भेटत राहू, लवकरच भेटू आणि रोज भेटू. मी लातूरमध्ये, देवघरमध्ये आणि माझ्या फोनवर आपल्यासाठी सदैव उपलब्ध आहे. आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप आभार. थँक्यू.